असं आपल्याला बघायचंय की आपल्याला कशा पद्धतीने आपण टेबल क्रिएट करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचंय की जस्ट एक नवीन टॅब ओपन करतो मी. ओके, त्याच्यामध्ये मी नवीन टॅब ओपन केला. याच्यामध्ये मी स्टार्ट करतो मायस्क्वेल ऑनलाईन कंपायलर. आता मायस्क्वेल ऑनलाईन कंपायलर मध्ये गेल्यानंतर इथे वन कंपायलर दिसते पहिली लिंक, त्याच्यावरती जस्ट क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्याच्या नंतर ना आता बघा अशा पद्धतीने तुमच्या समोर काय येतो, एक इंटरफेस येतो. आता इथे लेफ्ट साईडला तुम्हाला कोडिंग करायचे आणि त्या राईट साईडला तुम्हाला काय दिसणार आहे, त्या प्रोग्रामचं तुम्हाला काय दिसणार आहे, आउटपुट. ओके, सो मेक इट दॅट क्लिअर. ओके, आता आपल्याला काय करायचंय की प्रोग्राम करायचंय, राईट. एक टेबल क्रिएट करायचंय, तर मग आपण पहिल्यांदा बघूया नक्की टेबल कशा पद्धतीने क्रिएट करायचं. सो आपण पेंट मध्ये थोडस डेमॉन्स्ट्रेशन पाहूया त्याच्यामध्ये. ओके, सो मी पेंट ओपन करतो. ओके, तर बेसिकली ते थोडासा टाइम घेईल. आता आता आपल्याला काय करायचं की आपल्याला टेबल काय करायचं, क्रिएट करायचं. ओके, सो पहिल्यांदा मी काय करतो, टेबल आपल्याला क्रिएट करायचं. आता टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे काय स्टेप्स, पहिली स्टेप काय आपल्याला, क्रिएट टेबल. क्रिएट टेबल. आता टेबल क्रिएट करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे एक सिंटॅक्स म्हणजे काय असतं, थोडक्यात एक प्रकारचा साचा असतो की ज्याच्यामध्ये आपण ज्याचा वापर करून आपण टेबल क्रिएट करत असतो. मग आपल्याकडे काय, टेबल क्रिएट करण्यासाठी आता आपल्याला क्रिएट करायचं आहे टेबल म्हणून क्रिएट. त्याच्यानंतर काय क्रिएट करायचं टेबल म्हणून आपण दुसरा कीवर्ड किंवा दुसरा शब्द घेतला टेबल. त्याच्यानंतर ना आपल्याला जो टेबल क्रिएट करायचा आहे त्या टेबलचं आपल्याला काय द्यावं लागतं, नाव, टेबल नेम. ओके, अशा पद्धतीने मी टेबलला काहीतरी नाव देतो. ओके, त्याच्यानंतर ना एंटर, नंतर ना ओपन पॅरेंथेसिस, क्लोज पॅरेंथेसिस किंवा ओपन किंवा क्लोज राऊंड ब्रॅकेट आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण काय देतो, आपल्या कॉलमचं नाव. समजा कॉलम 1 आहे, कॉलम 1 त्याचं नाव देऊ. त्याच्या पुढे त्याचा राहतो डेटा टाईप, त्याच्या पुढे त्याचा डेटा टाईप, कोमा. त्याच्यानंतर कॉलम 2 त्याच्या पुढे कॉलम 2 त्याचं नाव, त्याच्या पुढे काय त्याचा डेटा टाईप. अशा पद्धतीने आपण करत करत काय करू शकतो, खूप सारे कॉलम घेऊ शकतो. इथे मी येतो कॉलम एन. कॉलम एन म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम, किती पण कॉलम घेऊ शकतो आपण. ओके, त्याचं काय घेऊ शकतो आपण, डेटा टाईप. डेटा टाईप अशा पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायची की जो आपला शेवटचा कॉलम असतो, ओके, तर त्या कॉलमच्या नंतर ना आपण इथे कोमा देत नाही, कारण की तिथे काय होतं, आपलं टेबल इथे काय झालेलं, एंड झालेलं आहे त्याच्यासाठी. ओके, आता ठीक आहे, आता आपण सिंटॅक्स लिहिलाय, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, या सिंटॅक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायचे. मग आता आपण व्हॅल्यूज टाकून घेऊया याच्यामध्ये. स्टार्टिंगला, आता स्टार्टिंगला काय, क्रिएट म्हणून आपण क्रिएट लिहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर टेबल म्हणून आपण लिहिलं टेबल. आता आपलं स्टुडंट नावाचा टेबल तयार करायचं म्हणून आपण लिहिणार स्टुडंट. स्टुडंट काय झालं, आपल्या टेबलचं नाव झालं. त्याच्यानंतर मग ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, सेमीकोलन. ओके, आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार आहे, एक कॉलम घेणार आहे, रोल. त्याचा डेटा टाईप आपण घेऊया इंटीजर. अशा पद्धतीने आपण काय केलं, टेबल क्रिएट केला. आता ज्यावेळेस हा कोड मी टाईप करेल त्यावेळेस काय होतं, आता पहिल्यांदा हा कोड आपण टाईप करून पाहू. मायस्क्वेल ओपन केलं मी. ओके, याच्यामध्ये मी कोड टाईप करतो. क्रिएट करायचं आपल्याला. काय क्रिएट करायचं, तर टेबलला नाव दिलं मी स्टुडंट, राईट. ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. त्याच्यामध्ये मी नाव देतो, आपल्या कॉलमचं नाव होतं रो, त्याचा डेटा टाईप होता इंटीजर. आता मी याला रन करतो. आता काय सांगते, प्रोग्राम डिड नॉट आउटपुट एनिथिंग. हे का सांगते, कारण की आपल्याला काय करायचं की ज्यावेळेस मी काय करतो की ज्यावेळेस मी हा कोड रन केला त्यावेळेस माझ्या मेमरीमध्ये काय तयार झालं, तर माझ्या मेमरीमध्ये एक ब्लॉक तयार झाला, एक टेबल तयार झाला. ओके, अशा पद्धतीने टेबल तयार झाला. आणि अशा पद्धतीने एक टेबल तयार झाला. त्याच्यानंतर ना त्या टेबलमध्ये बघा, क्रिएट टेबल स्टुडंट. मग पहिल्यांदा काय तयार झालं, स्टुडंट नावाचं आपल्याकडे काय तयार झालं, एक टेबल. मग स्टुडंट नावाचा एक टेबल तयार झाला, त्याच्यामध्ये आपण रोल नावाचा एक कॉलम घेतला, बरोबर आहे. अशा पद्धतीने स्ट्रक्चर माझं मेमरीमध्ये तयार होतं. ओके, आता आपल्याला ते दिसत नाही का, कारण की आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केलेली नाही.
आता आपल्याला काय करायची, याच्यामध्ये व्हॅल्यू काय करायची, इन्सर्ट करायची. मग व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी आपल्याकडे सेकंड स्टेप काय होते, इन्सर्ट व्हॅल्यू इन द टेबल. आपण काय करणार आहे, इन्सर्ट करणार आहे व्हॅल्यू कशामध्ये, इन द टेबल. टेबलच्या आतमध्ये आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची. सो याच्यासाठी पण आपल्याकडे काय सिंटॅक्स, तर आपण पहिल्यांदा सिंटॅक्स पाहू. तर आपला सिंटॅक्स काय म्हणतो, सिंटॅक्स आपला आहे सिंटॅक्स. ओके, सो आपला सिंटॅक्स आहे, स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, इन्सर्ट करायची व्हॅल्यू म्हणून काय येणार आहे, इन्सर्ट, बरोबर आहे. आतमध्ये इन्सर्ट करायची म्हणून आतमध्ये म्हणून इनटू कशामध्ये, तर त्या टेबलचं, ज्या टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची त्याचं नाव द्यायचं. त्याच्यानंतर इन्सर्ट टेबल इनटू टेबलचं नाव. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू टाकायची म्हणून आपण लिहिले व्हॅल्यू. आणि आपण जे काय व्हॅल्यू टाकणार आहे ते आपण इथे अशा पद्धतीने टाकत असतो इथे. ओके ओके, आता हा झालं सिंटॅक्स झाला. आता आपण याचं इम्प्लिमेंटेशन पाहूया. इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण काय करणार आहे, इन्सर्ट, बरोबर आहे, इनटू आपल्या टेबलचं नाव काय, स्टुडंट, राईट. त्याच्यानंतर व्हॅल्यू, व्हॅल्यू कोणती टाकणार आहे आपण, रोलच्या कॉलम मध्ये 1. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, व्हॅल्यू टाकतो. आता मी काय करतो, हा जो हे झाले आपले दुसरे स्टेप, हे आपण काय करूया, रन करून पाहूया. सो इथे मी काय करतो, नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट कमांड टाकतो, इन्सर्ट इनटू स्टुडंट, स्टुडंट. त्याच्यानंतर आतमध्ये काय टाकण्यात आपण, व्हॅल्यूज. ही पहिली व्हॅल्यू टाकून देतो याच्यामध्ये. ओके ओके, आता मी रन करतो. ओके, आता पण काय डिस्प्ले करते, प्रोग्राम डिड नॉट आउटपुट एनिथिंग. का, कारण की आता आपण काय केलेलं, ठीक आहे, आपण व्हॅल्यू टाकलेले आहे. ज्यावेळेस हा कोड रन होतो त्यावेळेस काय होतं, याच्यामध्ये व्हॅल्यू जाते 1. ओके, पण अजून पण आपल्या टेबल दिसत नाही. का, कारण की अजून आपण आपल्या टेबलला डिस्प्ले केलेलं नाही. मग आपली तिसरी स्टेप काय येते, डिस्प्ले द टेबल, डिस्प्ले द टेबल. आता आपल्याला आपल्या टेबलला काय करायचं, डिस्प्ले करायचे. मग कशा पद्धतीने आपण आपल्या टेबल डिस्प्ले करू शकतो, तर पहिल्यांदा सिलेक्ट, ओके, सिलेक्ट. त्याच्यानंतर कॉलमचं नाव देतो आपण, कॉलम, कॉलम. त्याच्यानंतर नेम, कॉलमचं नाव. त्याच्यानंतर फ्रॉम, त्याच्यानंतर स्टुडंट. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण टेबलचं नाव देतो, टेबल नेम. आता त्याच्यानंतर सेमीकोलन. आता हे आपण रन करून पाहू. इथे बघा, स्टार्टिंगला सिलेक्ट, सिलेक्ट कमांड टाकलेली. त्याच्यानंतर कॉलम, आपल्याकडे कॉलम काय, रोल नावाचं कॉलम, कॉलमला आपण रोल नाव दिलेले. त्याच्यानंतर फ्रॉम, जसं तसं, आणि टेबलचं नाव काय, स्टुडंट. ओके, आता हा कोड आपण काय करूया, रन करू. ओके, आता इथे काय, सिलेक्ट, कॉलमचं नाव काय आपल्या, रोल. त्याच्यानंतर फ्रॉम, त्याच्यानंतर टेबलचं नाव आपल्या, स्टुडंट. ओके, आता मी याला रन करतो. बघा, आउटपुटला एक कॉलम आला, बरोबर आहे, रोल. त्याचं हे त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय, 1. अशा पद्धतीने. आता ही जी शेवटची लाईन आहे, याचा अर्थ काय होतो, की आपण त्याला सांगतो की माझ्याकडे काय, स्टुडंट नावाचं एक टेबल आहे, बरोबर आहे. त्या टेबलमध्ये रोल नावाचा एक कॉलम आहे माझ्याकडं. तर हा जो कॉलम आहे तो तुम्हाला काय करून दे, सिलेक्ट करून दे. सिलेक्ट करून दे म्हणजे काय, डिस्प्ले करून दे, असा त्याचा अर्थ होतो. आता ठीक आहे, आपण 1 व्हॅल्यू टाकली. आता मला अजून एखादी व्हॅल्यू टाकायची असेल तर मग मी कशी टाकणार, इन्सर्ट इनटू, त्याच्यानंतर स्टुडंट, त्याच्यानंतर व्हॅल्यूज. आणि मी सपोज इथे टाकतो, सेमीकोलन दिला, मी इथे टाकलं 2. त्याला मी रन करतो. आलं का, रोल आणि 1 आणि 2. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ऍड करू शकतो, टेबल क्रिएट करू शकतो, आणि त्याच्यामध्ये एखादा कॉलम बनवू शकतो. आता ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, एक कॉलम घेतलेला आहे, बरोबर आहे. आता मला काय करायचं, दुसरा कॉलम घ्यायचा. कशा पद्धतीने घेणार, सपोज पहिला कॉलम झाला, कोमा देणार. दुसरा कॉलम, सपोज आपण दुसरा कॉलम घेतला नाही, त्याचा डेटा टाइप आपला असतो व्हॅर कॅर झालं, सेमीकोलन. व्हॅर कॅरला आपण साईज, आता याच्यात 20 साईज दिली म्हणजे किती कॅरेक्टर बसू शकतात. सपोज आपण याच्यामध्ये सपोज 2 साईज दिली तर किती कॅरेक्टर बसतील, पहिला 1, दुसरा बी, किती कॅरेक्टर आहे, 2, बरोबर आहे. जर मी आता सपोज मला घ्यायचंय, मला एखाद्याचं नाव सपोज राम आहे, तर राम नावामध्ये किती कॅरेक्टर आहे, 1 2 3. तर मग मला साईज किती द्यावं लागेल इथे, 3. ओके, तर मग आपण प्रत्येक वेळेस साईज, ते एखाद्याचं नाव छोटं असतं, एखाद्याचं नाव मोठं असतं, तर आपण बेसिकली साईज देऊन टाकली 20. म्हणजे याच्यामध्ये किती कॅरेक्टर बसू शकतात, 20. ओके, अशा पद्धतीने. आता आपण कॅरेक्टर दिले 20, पण आता आपल्याला काय द्यायची, त्याची व्हॅल्यू द्यायची. आता बघा, पहिल्यांदा काय केलं मी, रोल इंट केलं, बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू इथे टाकलेली 1. ओके,
आता त्याच्यानंतर काय आपल्याकडे कोमा दिलेले आहे, बरोबर आहे. तिथे कोमा दिले म्हणून इथे पण काय देणार कोमा. त्याच्यानंतर सॉरी, इथे सेमिकोलॉन नाही. त्याच्यानंतर आपलं नेम आहे, नेमची व्हॅल्यू टाकायची आपल्याला, आता नावाची व्हॅल्यू. मग आपण सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये टाकू शकतो. फक्त मी इथे टाकलं राम. ओके, अशा पद्धतीने. आणि कोड मी काय करतो, रन करतो. आणि बघा इथे नेमचा कॉलम झाला. ओके, त्याच्यानंतर कोमा का दिलेला नाही, कारण की ऑटोमॅटिकली काय संपलेलं आहे, टेबल आपल्याला संपलेलं आहे. तसेच इथं पण बघा व्हॅल्यू मध्ये टेबल ऑटोमॅटिकली संपलेलं आहे व्हॅल्यू टाकणे. त्याच्यामुळे आता मी रन करतो. रन केलं तर काय आलं, रोल आणि वन. आता नेमचं कॉलम का दिसत नाही, ज्यावेळेस मी काय करतो इथे नेम करतो, नेम केलं मी आणि कोडला मी काय करतो, रन करतो. तर आता काय झालं, नेम नावाचं कॉलम आपल्याला डिस्प्ले होते. म्हणजे याचा अर्थ काय झालं, की आपण त्याला सांगतो की माझ्याकडे स्टुडंट नावाचं एक टेबल आहे, त्याच्यामध्ये नेम नावाचं एक कॉलम आहे, तो मला सिलेक्ट करून दे, म्हणजे डिस्प्ले करून दे, अशा पद्धतीने. आता समजा मला दोन्ही पण कॉलम पाहिजे असतील तर मी काय करणार, रोल आणि नेम. आता मी याला रन करतो. बघा, रोल नावाचा कॉलम पण आला, नेमचा पण कॉलम आला, त्याच्या व्हॅल्यूज पण आला. आता मला असं वाटतं की नेमचा जो कॉलम आहे तो पहिल्यांदा पाहिजे आणि रोलचा कॉलम त्याच्यानंतर पाहिजे. तर मग मी कशा पद्धतीने करणार, पहिल्यांदा मी नेम टाकणार, नेम त्या कॉलमचं नाव पहिल्यांदा टाकणार, नंतर रोल सेक या कॉलमचं नाव टाकणार. आता मी रन करतो. झालं, नेम पण आलं, रोल पण आलं. पहिला कॉलम काय आला, नेम. दुसरा कॉलम काय आला, रोल. तसंच त्यांचे काय झालं, व्हॅल्यू आल्या. आता याच्यानंतर ना समजा आता माझ्याकडे समजा 100 कॉलम आहे. आता मी प्रत्येक वेळेस त्या कॉलमची नावं टाकत बसणार आहे नाही. तर त्याच्याऐवजी मी काय करणार, स्टार. स्टार म्हणजे आपण काय म्हणतो की स्टुडंट नावाचं माझ्याकडे एक टेबल आहे, त्याच्यामधले स्टार म्हणजे सगळे जेवढे काही कॉलम असतील तेवढे मला सिलेक्ट करून दे, म्हणजे डिस्प्ले करून दे. आता मी याला रन करतो. बघा, रोल आणि नेम झालं. आता इथं ऑटोमॅटिकली पहिला कॉलम रोल आला, नंतरचा नेम आला. असं का झालं, कारण की इथे ज्या वेळेस आपण टेबल क्रिएट केला तर पहिला कॉलम आपण रोलचा घेतला होता, नंतरचा कॉलम नेमचा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपलं आउटपुट येतं. अशा पद्धतीने आपण टेबल क्रिएट करू शकतो, त्याच्यात व्हॅल्यू टाकू शकतो आणि त्याला डिस्प्ले करू शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल लेक्चर, आणि बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके, थँक्यू.